आज आपण बघणार आहोत मस्त ढाबा स्टाईल चमचमीत असा मशरूम मसाला, जो की खायला इतका स्वादिष्ट आहे की नॉनव्हेजच्या भाजीला सुद्धा टक्कर देईल, जे तुम्ही खाऊन म्हणशाल लय भारी। चला बनवूया झटपट अशी रेस्टॉरंट स्टाईल मशरूम मसाला। मशरूम मसाला बनवण्यासाठी मी इथे 300 ते 400 ग्राम मशरूम घेतलेले आहेत। ते आता आपण सगळ्यात आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात। स्वच्छ धुवून घेतलेले मशरूम आता आपण कट करून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे मी 4-4 तुकडे करते आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक बारीक तुकडे देखील करू शकतात किंवा फक्त 2 तुकडे देखील ठेवू शकतात। अशा प्रकारे आपले मशरूम मस्त असे कापून झालेले आहेत। आता आपण तयार करून घेऊयात मशरूम मसाला। मसाल्याची ग्रेव्ही तयार करण्यासाठी मी इथे एक मीडियम साईजचा कांदा आणि 2 छोटे टोमॅटो घेतलेले आहेत। हे आपण कट करून घेऊया। ते टोमॅटो आणि कांदा कापून झालेले आहेत। मी गॅसवर ठेवलेला आहे तवा। तव्यावर आपण टाकणार आहे थोडंसं तेल। तेल तापलेलं आहे, त्यात आपण आपला कापलेला कांदा आणि टोमॅटो भाजून घेऊया। यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं अद्रक आणि लसूण। कोथिंबीर पण आपण त्यात टाकून घेणार आहोत आणि मस्त असं मसाला आपण भाजून घेणार आहोत। आपला मसाला हा भाजला गेलेला आहे। आता आपण हा मसाला काढून घेऊया। ग्राइंडर मध्ये आपल्याला आपला मसाला टाकायचा आहे आणि बारीक असं ग्राइंड करून घ्यायचं आहे। मसाला आपला बारीक झालेला आहे बघा। अशा प्रकारे एकदम बारीक असा आपल्याला मसाला पिसून घ्यायचा आहे। मसाला बनवण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे लाल मिरची पावडर, काळा मसाला, धने पूड, मीठ, हळद पावडर आणि गरम मसाला। मसाला बनवून घेण्यासाठी गॅसवर ठेवूया आपण आपली कढई। यामध्ये सर्वप्रथम घालूया तेल। मस्त असं तापलं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे आणि मोहरी। जिरा आणि मोहरीला मस्त अशी तडतडी येऊ द्यायची आहे। आणि मोहरीला मस्त अशी तडतडी आलेली आहे। आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत आपली तयार करून घेतलेली ग्रेव्ही। परंतु ग्रेव्ही टाकत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या हातावर तेल वगैरे काही उडणार नाही।
मसाला मस्त फ्राय झाला की आपण त्यामध्ये घालून घेऊयात आपले मसाले। सर्वप्रथम 1 चमचा लाल मिरची पावडर, त्यानंतर 1 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मसाले मस्त असं एकजीव करून घ्यायचे आहे। यावरती आपण घालूया थोडीशी कस्तुरी मेथी, 2 चमचे दही, अगदी अर्धा चमच्याच्या आसपास आपल्याला साखर घालायची आहे। साखर यासाठी की आपण रेस्टॉरंट मध्ये ढाब्यावर जसा मशरूम मसाला खातो एकदम तशी टेस्ट आपल्याला घरच्या घरी देखील आपण आणू शकतो। थोडा स्वीटनेस, त्यामुळे थोडंसं साखर टाकली की त्यामध्ये एक ऑथेंटिक टेस्ट उतरते। त्यामुळे आपल्याला अर्धा चमच्याच्या आसपास ह्यामध्ये साखर देखील वापरायची आहे। मसाला मस्त फ्राय झाला की आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत आपले मशरूम। मशरूम परतून घेतल्यावर आता आपल्याला एक मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे आणि एक 6 ते 7 मिनिटांसाठी मशरूम आपल्याला झाकून शिजू द्यायचे आहे। 5 ते 6 मिनिटांनंतर आपण बघूयात। हे बघा, 5 ते 6 मिनिटांनंतर झाकण काढून एकदा परत आपल्याला मशरूम व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे। एक अर्धा ग्लासच्या आसपास तुम्ही पाणी टाकू शकतात। त्यानंतर परत आपल्याला एक 10 मिनिटांसाठी ही भाजी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे। 10 मिनिटांनंतर आपण बघणार आहोत मस्त असे आपले मशरूम शिजत आलेले आहे। हे बघा, शेवटच्या स्टेपला आपण 1 चमचा त्यात बटर घालणार आहोत आणि मस्त असा आपला ढाबा स्टाईल मशरूम मसाला हा तयार झालेला आहे। रंग बघा, अगदी ढाब्यासारखा दिसतोय। अगदी नॉनव्हेज सुद्धा तुम्ही म्हणजे चिकन खात असाल तर त्याला सुद्धा टक्कर देणारी ही भाजी आहे। हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून आपली भाजी सर्व करायला रेडी आहे।